स्वतःच्या आवडीचा नाश्ता बनणार असला ना खुशी काही वेगळीच असते. आज माझ्या आवडीचा नाश्ता बनवणार आहे. त्या अगोदर सकाळ सकाळी मस्त देवपूजा, उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं होतं. कारण आज गुरुवार आहे, गुरुपुरुषामृत आहे आणि धोंड्याचा महिना सुद्धा सुरू झालेला आहे. जेवणात झणझणीत असा गावरान अख्खा मसूर बनवला होता. त्याची रेसिपीची लिंक खाली त्रिकोणी आयकॉनवरती देते, जाऊन नक्की बघा. आणि बघा, बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या चिवताईचं घरटं दाखव. इथं बघा, या चिवताईच्या घरट्यामध्ये आता 2 नवीन पाहुणे आलेले आहेत, म्हणजे चिवताईला आपल्या पिल्लं सुद्धा झालेले आहेत. मी इथं चिवताईच्या घरट्याचं व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करत होते. तोपर्यंत बघा, या 2 पिल्लांची आई ना त्यांच्यासाठी चारा घेऊन आली होती. मात्र मला बघून काही ती घरट्याजवळ येत नव्हती, म्हणून खुर्चीवरून पटकन खाली उतरले आणि बघा, इथं चोचीत छोटासा चारा घेऊन ती आली होती. आज माझ्या आवडीचं नाश्त्यात उपीट बनणार होतं. नाश्त्यामध्ये उपीट खायला कोणाकोणाला आवडतं कमेंट करून सांगा. तेल गरम केलं, त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली होती. बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगाईपर्यंत परतून घेतला. बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता टाकून घेतला. अर्धा चमचा हळद टाकून घेतली. त्यानंतर भाजलेला 1 वाटी रवा टाकून घेतला. तोही 1 मिनिट तेलात छान परतला. चवीपुरतं मीठ टाकलं आणि या केटलमध्ये गरम करायला अगोदरच पाणी ठेवलं होतं, ते 1 तांब्या पाणी टाकून घेतलं. मला ना असं मऊसर शिजलेलं उपीट आहे ना, ते खाण्यासाठी आवडतं. त्यामुळे आज मी जाम खुश होते, कारण माझ्या आवडीचा हा उपीटचा नाश्ता होता. ताटामध्ये उपीट काढून घेतलं, बारीक अशी शेव टाकून घेतली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता एन्जॉय केला. व्हिडिओ आवडला